हा संपर्क रात्री शंभूराजे साहेबाचा झाला आहे. त्यांनी सांगितलं आम्ही करतो आहे, कागदपत्र आणलेत, परंतु 13 तारखेपर्यंत जो वेळ दिलेला होता त्याच्या आत मात्र मिळालं नाही. हे आम्ही सांगतो आहे, हे पण खरं आहे. 13 तारखेपर्यंत मराठ्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. 1 महिन्याचा वेळ आम्ही त्यांना दिला होता, परंतु 13ला न मिळाल्यामुळं आमरण उपोषण 20 जुलैला करायची वेळ पुन्हा एकदा आमच्यावर आलेली आणि आम्ही ते कठोर करणार आहे. आम्ही मात्र ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय शांत नाही बसणार. हां, ते बार्शीचे आमदार आले होते, राऊत म्हणून, फडणवीस साहेबांच्या वतीनं. त्यांना त्यानंतर फोन केले होते की मध्यस्थीला तुम्ही होता, सगळे होईल बोललात, संवाद राहिला पाहिजे, झाला पाहिजे. 13 तारीख जवळ आल्याच्या नंतर बहुतेक आमच्यातल्या काही बांधवांनी त्यांना फोन लावला होता की तुमच्याशी बोलायचं, पण ते म्हणले मला संडास लागली, त्यामुळं मला नाही येता येत, मी झोपून आहे. बहुतेक त्यामागं डाव दिसतो की इकडं मराठ्यांचं आंदोलन शांत करायचं, मराठ्यांना गोड गोड बोलायचं. एक फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतोय असं 100% आता अंदाज आहे की हे त्या दिवशी डाव टाकला, आज ते उघडा पडला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. की मराठ्यांना शांत करायचं आणि फक्त बोलायचं, हे देऊ ते करू, ह्या केसेस मागं घेऊ त्या घेऊ, ही भाषा वापरायची. आणि दुसरीकडून ओबीसी समाजाचे नेते, समाज नाही नेते, मराठ्यांच्या अंगावरती घालायचे, त्यांच्या बैठका लावायच्या. म्हणजे एकीकडून मराठ्यांना चूच करायचं आणि संपवायचं गोड बोलून. मराठ्याचेच आमदार बार्शीसारखे पुढं घालायचे आणि मराठ्यांना संपवायचा घाट घालायचा. हे फडणवीस साहेबांचा आता पुन्हा एक डाव दिसतोय. ओबीसीच्या बैठका बोलवायच्या, त्यांना त्यांच्या बाजूनं करायचं, ओबीसीच्या नेत्याच्या बैठका बोलून त्यांना आमच्या विरोधात बोलायचं. फडणवीस साहेबांचं मला एक कळत नाही, इतके चिचूर चाळे त्यांनी का करायला पाहिजे एवढ्या मोठ्या नेत्यानं. म्हणजे जो त्यांच्या बैठकीकडे जाईल, मग तुम्ही बैठक याच्यासाठी लावताय का की मराठी संपले पाहिजेत याच्यासाठी? आताही त्यांनी एक महाविकास आघाडीची महायुतीची एक बैठक लावली होती. तेव्हापासून सगळे नेते हे तर मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले. तुम्ही नेमक्या तोडगा काढायसाठी फडणवीस साहेब बैठका बोलवतेत का मराठ्यांविषयी द्वेष वकायला लावताय प्रत्येकाला? हे काहीच कळत नाही ना. कारण प्रकाश आंबेडकर साहेब हे आम्हाला प्रत्येक वेळेस मार्ग म्हणजे सांगायचे, असं होतं आहे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील किंवा असे प्रयोग. तेच आज इतकं शॉकिंग वाटतं आहे की आंबेडकर साहेब पण म्हणालेत की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू नका. परत त्यांचा पक्ष म्हणतो आहे की नोंदी रद्द करा. आता SC STच्या आरक्षणाचं तर मागणीच नाही मराठ्यांची. म्हणजे फडणवीस साहेब, म्हणजे बाकीच्यांना दोष देण्यापेक्षा फडणवीस साहेब हे का घडवणार? एक माणूस सत्तेसाठी इतक्या जाती झुंजायला लावणार आहे की काय आता, असा डाव वाटायला लागला आहे. म्हणजे फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे काय? नेमकं काय चाललं आहे तुमचं हेच कळत नाही आहे. तुम्ही काय करा, एवढी हवस खुर्चीची असावी हे अवघड आहे. आमच्या सगळ्या सोयऱ्यांना मराठ्यांचा त्रास द्यायचा म्हणजे नोंद सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र कुणबी देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ती करायची नाही. आमचे मराठ्यांना, गोरगरिबांना, म्हणजे आमचं मराठ्यांचे सोयरे असणारे, सगळे सोयरे असणारे यांच्यावर खोट्या केसेस फडणवीस साहेबांनी करायच्या. म्हणजे आणि दुसरीकडून ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे, त्यांना कुकरीच्या तलवारीच्या भाषा करायला लावायच्या. परत ज्यांच्या आमच्या आरक्षणाचा संबंध नाही त्यांनी त्यांच्या पक्षानं सांगायचं की नोंदी रद्द करा, दिलेल्या नोंदी रद्द करा, मराठ्यांना आरक्षण देऊ नका. काही नेत्यांनी असं बोलायचं परत की ते सगळ्या सोयरीची अंमलबजावणी म्हणजे भेसळे. म्हणजे हे फडणवीस साहेबांचा वेगळा डाव चालला आहे आता. म्हणजे मराठ्यांच्या विरोधात सगळ्या जातीचे नेते घालायचे आणि राज्य रक्तबंबाळ करायचं, हे स्वप्न आहे का खुर्चीसाठी फडणवीस साहेबांचं? म्हणजे तुम्ही आमच्या सोयऱ्यांना त्रास देणार? फडणवीस साहेब, तुमचेसुद्धा सोयरे आहेत राज्यात, आम्ही नाही त्रास देत त्यांना. तुमचेसुद्धा आहेत सगळे संबंधी. इतकी वाईट भावना मराठ्यांविषयी डाव टाकून फडणवीस साहेबांनी करावी
हे मला रात्रीपासून खूप शॉकिंग वाटायला लागले की एवढा मोठा उच्च दर्जाचा भाजपाचा नेता मराठ्यांविषयी इतके दावे करायचे, बैठका बोलवायच्या मराठा आरक्षणावर, आणि बाहेर नेते आले की ते मराठ्यांच्या विरोधात बोलते. म्हणजे फडणवीस साहेबाला रक्तबंबाळ करायची का राज्यातली जनता? त्यांचं याच्यात समाधान आहे का? गोरगरीब आरक्षण देऊन किंवा त्यांचे प्रश्न सोडून याच्यात तुम्हाला आनंद नाही आहे का? कधी पण कलागतच लागली पाहिजे, कधी समाज झुंजलाच पाहिजे, हे स्वप्न घेऊन तुम्ही सत्ता बळकावणार आहेत का? मला तर फडणवीस साहेबांचं खूप आश्चर्य वाटायला लागलं आहे. आता बार बार एकच शब्द काढायचा की शरद पवारांनी काय दिलं नाही, त्यांच्याकडे मोर्चा होता. ते कुठं सत्य ते येत? साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाच्या वेळेस त्यांच्याकडेच मोर्चा होता आमचा. हे असले 2 टप्पे 2 भूमिकात वागणारे अवलादे आमच्या नाहीत. सत्य तुम्ही आहेत. त्यांनी काय आमचं नुकसान केलं आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला करायचं आहे का आता? न द्यायचं तर नाहीच, मग तुम्हाला करायचं आहे का? तुम्हाला ओबीसीचे नेते अनेक तुमच्या बैठकीला जे येतील ते डायरेक्ट मराठ्यांच्याच आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागतात. अगोदर तर ते मराठ्यांच्या बाजूनं बोलत होते. काय देताय तुम्ही असं, किंवा काय करताय? तुम्हाला काय आता असं करायचं आहे का फडणवीस साहेब? गोरगरीब मराठ्यात, गोरगरीब ओबीसीत, गोरगरीब दलित बांधवात आता वादा लावून द्यायचं काम करायचं आहे काय चाललं आहे तुमचं? मला काहीच कळत नाही. गोरगरीब मुस्लिमात, गोरगरीब ओबीसीत तुम्हाला भांडणं लावायचे, हेच काम दिसतंय ना. काय दुसऱ्याला दोष देऊन उपयोग आहे? परत म्हणतात ते फडणवीस साहेबच म्हणतात मला टार्गेट केलं जातं, मला टार्गेट करतात, नेरेटिव्ह पसरीत आहेत. अहो तुम्ही वागातच तशी. तुमच्याकडे आलेला नेता मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो. काय चुकीचं बोलतो आम्ही? आत्तापर्यंत जेवढे नेते तुमच्या बैठकीला आले ते सगळे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले, आणि तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात रोष करतेत, नेरेटिव्ह पसरीत आहेत. अहो तुम्ही वागतायच तसं. बघा बरं शोधून तुम्हाला स्वतःला की तुमच्याकडे जे नेते आले ते मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले. ते आधी आमच्या बाजूनं बोलत होते. म्हणजे त्या जोपर्यंत ग्राउंड लेवलवर नेता आहे तोपर्यंत तो गरजवंताच्या बाजूनं बोलतो. आता बघा, न्यायाची भूमिका जर म्हणलं तर प्रकाश आंबेडकर साहेब हे वंचितांच्या आणि गरजवंताच्या बाजूनं बोलते. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही संविधानानं दिलेला अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे, कायद्यानं मिळाला पाहिजे, हे प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द आहेत. आज ते शब्द गरजवंत मराठ्यांच्या बाजूनं नाही राहिले. मग आता वंचितांना न्याय कसं काय मिळेल? आता प्रकाश आंबेडकर आमची अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी गरिबाच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे. त्या लेकराच्या पाठीवर त्यांनी थाप टाकली पाहिजे. मग तो वंचित असेल किंवा गरजवंत मराठा असेल, त्यांच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. कारण त्यांना तेवढा मोठा वारसा आहे. जिकडं अडचण असेल, ज्या समाजावर अन्याय होत असेल, त्या मराठा समाजाच्या बाजूनं किंवा त्या दलित समाजाच्या बाजूनं, त्या मुस्लिम समाजाच्या बाजूनं, त्या लिंगायत समाजाच्या बाजूनं, राजपूत कायकाडी समाजाच्या बाजूनं आंबेडकर साहेबांनी बाजू ओढली पाहिजे. कारण वंचित खरे हे आहेत, अन्याय या गरजवंतावरती होतोय. पण फडणवीस साहेब काय करतेत त्यांना वाटतंय, मला माहीत होईन ते काय करतात 2-4 दिवसात, मला माहीत होतं तेव्हाच माहीत होतं आहे. परंतु बैठकीला गेलेला माणूस इथून मागं बी आमचं शिष्टमंडळ गेलं तरी तिकडंच राहतं, माघारी येत नाही. कोणत्या धर्माचं गेलं? धनगर बांधवांचं गेलं होतं. एकदा बारामतीत आंदोलन होतं त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये देईन म्हणले होते, ते वापस नाही आलं. पुन्हा काय करतेत ही कळत नाही. गोरगरिबांना काय करतायत ते कळत येत नाही. बहुतेक त्यांना आता बी बघा तुम्ही, आताचं बी त्यातले बरेचसे नेते, म्हणजे गिरीश महाजन साहेबसुद्धा आमच्याकडूनच त्यावेळेस बोलत होते, बच्चू भाऊ पण बोलत होते, सगळेच बोलत होते. सगळे बोलायला बंद झाले, सगळेच नेते बोलायला बंद झाले. आणि आता ही महाविकास आघाडीची बैठक घेतली, सगळे नेते खऱ्याच्या बाजूने बोलण्याच्या ऐवजी गोरगरिबाच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे मराठ्याच्या अंगावरती सगळे ओबीसीचे नेते घालायचे. समाज नाही म्हणत मी, ना मुस्लिम समाज, ना ओबीसी समाज, ना दलित समाज, ना लिंगायत समाज, ना कोणी नाही, बाकी कोणी नाही. नेते अंगावर घालायचं काम करायचं. म्हणजे फडणवीस साहेबच हे चांगलं नाही. उद्याच्याला माझी एकच विनंती आजच्या आपल्याला दिलेल्या बाईटच्या माध्यमातून की आज आमच्यावर वेळ आहे, फडणवीस साहेब तुम्हाला अंगावर घालतील, उद्या हेच फडणवीस साहेब आम्हालाही तुमच्या अंगावर घालतील. मी खूप तळतळीनं बोलतो आहे. ओबीसीच्या सगळ्या नेत्याला, प्रकाश आंबेडकर साहेबांना आणि सगळ्यांनाच तळतळीनं बोलतो आहे,
हे माणूसच विचित्र दिसतोय मला फडणवीस साहेब. कारण ह्यो मराठ्यांच्या अंगावर सगळ्या जाती आज घालतील मराठी याला गरज आहे म्हणून. काही दिवसानं हेच पुन्हा मराठ्यात आणि ओबीसीत आणि दलित बांधवात मुस्लिम बांधवात कलागत लावतील. म्हणजे त्यांच्या सोयीनुसार ते राजकारण करते. त्यांच्यावर वेळ आली की जातीत जातीत भांडणं लावायचे आणि आपला लाभ उचलायचा. हे फडणवीस साहेबाचा यावेळेचा 100% डाव दिसतो. म्हणून इतका वेळ मी तुमच्याशी बोललोय सविस्तर. 100% हे डाव त्यांचा आहे. पण माझी विनंती ओबीसीच्या नेत्यांना परत प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण गोरगरिबांसाठी लढू. हो, मुस्लिम बांधवांना त्यांच्या नादात येऊन आणि त्यांच्या फाश्यात फसून गोरगरीब राज्यातल्या जनतेला काहीच मिळणार नाही. काहीच मिळणार नाही. ते फासे टाकणार आणि त्यांना सत्ता हस्तगत करणार. माझी खरंच विनंती की गोरगरीब मराठ्याला, गोरगरीब दलितांना, गोरगरीब मुस्लिमांना, गोरगरीब धनगरांना जर न्याय द्यायचा असला तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला आपणच न्याय देऊ शकतो. हो, मी हे प्रामाणिकपणानं बोलतोय. आपणच आपल्याला न्याय देऊ शकतो. ते गोड बोलून गोरगरीब जनतेला न्याय देणार नाहीत. एखाद्या अर्ध्याला मंत्रिपद आमदार देतील पण गोरगरिबाला तेवढ्यातच गुंतून ठेवतील. तुम्हाला आमदारक्या दिल्या ना, तुम्हाला मंत्री दिल्या ना, गब्बासा ना आता. म्हणजे आपल्या जाती खुटीला बांधून ठेवतील असा मला फडणवीस साहेबात डाव दिसतोय. आणि आता त्यांचा पुन्हा डाव दिसतोय की रक्तबंबाळ जनता करायची राज्यातली आणि स्वतः खुर्ची हस्तगत करायची. पण फडणवीस साहेब याला मनोज जारंगे म्हणतात जनता रक्तबंबाळ होऊ देणार नाही आणि एकमेकाच्या अंगावर येऊन देणार नाही. तुम्ही ज्या ज्या नेत्याला काय काय शिकवलं असेल मला माहीत नाही, ते तुमच्याजवळ राहतील. पण सामान्य ओबीसी, सामान्य मुस्लिम, सामान्य दलित, सामान्य मराठा एकमेकाच्या अंगावर झुंजायला तयार होणार नाही. तुमचं स्वप्न मी पूर्ण होऊन देणार नाही कधीच. तुम्ही डाव टाकलाय हे खरं आहे. तुमचा डाव मी मोडणार. वंचित समाजाला असेल, मराठा समाजाला असेल, न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. नेमकं विधानसभेला जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार. हे बघा येणार आहेत का नाही हे मला नाही माहिती. पण आम्ही काय त्यांना कधीच विरोधक मानलं नाही किंवा प्रकाश आंबेडकर साहेबाला तर आमचा लई सन्मान आहे पहिल्यापासूनच. त्यांच्या शब्दाचा प्रत्येक वेळेस सन्मान आहे आणि समाजात आमच्या त्यांना आदरसुद्धा आहे. परंतु त्यांची एकूण ह्या आत्ताची वक्तव्य जर बघितली तर कसा गरीब दलिताला, कसा गरीब मराठ्याला, कसा गरीब मुस्लिमांना न्याय मिळेल हे मला माहीत नाही. कसा मिळेल ते नाही देऊ शकत. हे राजकारणी लोक नाही देऊ शकत. मग ते महाविकास आघाडी असून नाही तर महायुती असून त्यातले त्यात फडणवीस साहेब तर देऊच शकत नाहीत. हां, ते कलागत आपल्यात भांडणं लावून देऊ शकतात. 100% सांगतो मी तुम्हाला. हो, रक्तबंबाळ जनता ते करू शकतात त्यांच्या स्वार्थासाठी 100%. पण न्याय नाही देऊ शकत. न्याय देण्यासाठी ह्या 2-4 जाती जर एकत्र आल्या किती काय न्याय मागल ते यांना मंत्रिपदसुद्धा मागल ते सत्ता गरिबाच्या हातात आल्यावर गरिबाला देता येईल मागल ते तिकडून नाही देऊ शकत. ते सांगतील तेच कासरा त्यांच्याच हातात आहे. कासरा मला वाटतं या 4-5 जातींना हातात घेतला पाहिजे. मी आज नाही बोलत, 10 महिन्यापासून बोलतोय. देणाऱ्या यांनी बनला पाहिजे. पण आता फडणवीस साहेबाला शेवटी जर मराठ्याच्याच अंगावर जाती घालायच्या असल्या आणि आमच्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यावर केसेस करायच्या असल्या तर त्यांचेसुद्धा सगळे सोयरे आहेत गावागावात. आम्ही नाही वागत त्यांच्याशी असं, आम्ही नाही वागत असं. पण आता शेवटी मराठ्यांच्या नारड्याला फडणवीस साहेबांनी आणू नये. परंतु आता तुम्ही असं म्हटलात की न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. मग तुम्ही देणारे बनणार आहात किंवा तुमचे आमदार तुम्ही निवडून देणार आहात का वंचित आणि तुम्ही मराठा समाज? आता ते बोलायलाच जर तयार नाहीत ते सगळ्या सोयऱ्याचे अंमलबजावणी रद्द करा म्हणतात. परत ते नोंदी रद्द करा म्हणतात. तसा ठराव पण केला आहे. हे तर अपेक्षितच नाही आम्हाला त्यांच्याकडून. आम्हाला एवढं माहिती आहे गरजवंत कोणची जात असो त्याच्या बाजूने आंबेडकर साहेब दंड ठोपटून असते. ही प्रतिमा आहे त्यांची. राज्यात, मराठ्यात, सगळ्या गोरगरीब धनगर बांधवात, गोरगरीब मराठ्यात, गोरगरीब दलितात, मुस्लिमात की वंचित असणाऱ्या लोकांच्या बाजूनं, गरज असणाऱ्या लोकांच्या बाजूनं, गरजवंत मराठ्यांच्या बाजूनं किंवा कोणत्याही समाजात ते दंड थोपटून सावध असतात. परवा नाही करत ती. सत्तेची नाही आणि विरोधकांची नाही. ही मेसेज आमच्यापर्यंत आहे. परंतु आता त्यांना दोष नाही देणार आम्ही. फडणवीस साहेबांनी काय डाव टाकलाय ही 2-4 दिवसात उघडा पडेल. मराठ्यावर काय डाव टाकलाय बैठकीला याच्यासाठी ते बैठकीत बोलवतात हे तर आज सिद्ध झालं. आता हे बैठका याच्यासाठी बोलवत एक गोष्ट सिद्ध झाली आणि ते इथून पुढं काय करणार आहेत हे 2-4 दिवसात मला माहीत होणार. म्हणजे होणार. एक डाव सिद्ध झाला माहिती की त्यांनी
बैठक यासाठी बोलवतात आरक्षणाच्या नावाखाली, आणि तिथून पुढं ते मराठ्यांच्या विरोधात उतरवतात, ते झुंज लावतात, रक्तबंबाळ त्यांना जनता करायची इथपर्यंत सिद्ध झालंय. पुढं त्यांना काय करून घ्यायचंय मराठ्याचं त्यांच्या हातून हे 2-4 दिवसात माहीत होईल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. पण फडणवीस साहेब, मला खरं सांगतो तुम्हाला, मी क्षत्रिय मराठा आहे आणि मला मनोज जरांगे पाटील म्हणतात, तुमचा डाव ह्यो मनोज जरांगे यशस्वी होऊ देत नसतो. आणि तुम्ही किती बांधा आता की नेरेटिव्ह भरून काढायचा, निवडणुकीचं बांधणी करा, तुम्ही किती बांधणी करा. आता जर नाही पाळले ना, फक्त डाव विरोधात येऊ द्या. तुम्ही कलागत लावताय काय, मारामाऱ्या लावायला लागले, गोरगरिबाच्या अंगावर एकमेकाच्या लोक घालायला लागले, नेते घालायला लागलात का तुम्ही? तुम्हाला जनता रक्तबंबाळ करायची ना त्या सत्तेसाठी, त्या सत्तेवर लाथ मारायला पाहिजे तुमच्यासारख्यानी. त्या सत्तेवर असले लोकात भांडणं लावून गोरगरिबाचे मुर्दे पाडून सत्तेच्या खुर्च्यावर तुम्हाला बसायचं आहे. असले विचार पाहिजेत का तुमचे? नसतो येऊन देत आता नसतं येऊन देत तुमची. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ. कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यावर दबाव आहे का मराठा आरक्षणावर? दिसतंय त्याच्यातून आता बैठका बोलायच्या आरक्षणावर आणि नेत्याला बोलायला लावायचं मराठ्यांच्या विरोधात. लाखानं केसेस आमच्यावर करायच्या, आमच्या आई बहिणीवर करायच्या, लाखानं महिला रस्त्यावर आहेत. त्या दिसना त्यांना इतकी आत्महत्या झाल्यात. अहो फडणवीस साहेब, तुमच्या आत्महत्याग्रस्त झालेले लेकराची तरी कदर करायला पाहिजे होती. त्या आई बहिणीचं कामपाळी कुकू पुसलंय, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. त्यांचे ही बंद केले सगळे, नोकरी एकाला दिली नाही. ज्या आत्महत्या झाल्यात त्यांचे आवाजसुद्धा तुमच्या कलेक्टरांकडून मागून घ्या ना तुम्ही. अरे ही नियत असा का एखाद्या मराठ्या जातीविषयी? तुमचे लोक गावागावात आहेत, आमचे ऐके नियत विचारा त्यांना त्यांच्याविषयी जरा. आम्ही देवबाप्पाशिवाय बोलत नाहीत त्यांना. देवबाप्पाशिवाय देवबाप्पा पाय पडतो असं म्हणतो आम्ही रस्त्याने चालताना. तुमच्या सगळ्या सोयऱ्याविषयी आहे का आमची नीती? आमच्या सगळ्या सोयऱ्यांनी आत्महत्या केल्यात, मराठ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यांचे अहवाल मागानात, त्यांना नोकऱ्या द्यानात, कित्येक जणाला निधी दिला नाही तुम्ही. मुख्यमंत्र्याचा ओळी सांगतो आम्ही चांगलं काम केलं तरी आम्हाला नाव ठेवतेत. आणि नीट काय काम केलं? एक अहवाल घ्यायनात आणि द्यायनात. इकडं सगळ्या सोयऱ्याचा सगळा पचका करून बसलात. इकडं आमचे लोक हाताखाली धरायचे, फोडायचे. हे मुख्यमंत्र्याचे ओळीचे कामं. त्याच्यामुळे तुम्ही ते अहवाल पोरांनी पाठवलेले मुख्यमंत्र्याचे ओळी सुद्धा वर पाठवून देऊ. बघा नाही सुद्धा ते व्हॉट्सअपवर. पोरं मला सांगते ते बघत सुद्धा नाही. हे असे ओळी असतात मुख्यमंत्र्याचे का? ही अन्याय मराठ्यावर. आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून काय फडणवीस साहेब, मराठ्यांनी व्हाजागे भाजपमधल्या कसं डावं टाकायला लागला तो. गोरगरीब मराठा व्हासावंच असताना शान येतं. कोणाचं कोणी मागं दाखवा बरं यंत्रणा तुमच्या मागं आहे म्हणा. कोणी म्हणतं पवार साहेब मागं आहे, कोणी म्हणतं शिंदे साहेब मागं आहे. काढा बरं यंत्रणा. अरे खोटं बोलून एवढा अन्याय करता का मराठ्यावर तुम्ही? वा मराठी जागे जरा भाजपमधली असताना शान येतं. बघा कसे आपल्या जातीच्या लोकांवर ते विरोधात घालायला लागले. तिथं लावतोय बैठका आरक्षणाच्या आणि बाहेर नेता आला की बोलतोय मराठा आरक्षणाच्या विरोधात. होना जागे मराठ्याचे नेते म्हणा हा नेता आहे म्हणतात, मराठीचे काही नेते म्हणतात आमचा नेता आहे, आमचा पक्ष आहे. हो यार शाने, तुमच्या पाया पडतो मराठ्यानो, शाने व्हा. मुर्दा पडून जातीचा एखाद्या दिवशी आपल्या. आणि तुम्ही जरी भाजप पक्षात असलात, मराठ्याच्या मतदारालाही सांगतो गोरगरिबाला, तुमच्या पोराचे मुर्दे पडले हो. 100% सांगतो तुम्हाला. आरक्षणावर बैठका लावतो हा फडणवीस साहेब. आणि बघा कसा कार्यक्रम सुरू केला यांनी. एकीकडं ओबीसी आणि इम्तियाज जलील असे म्हटलेत की जर मनोज जरांगे पाटलाकडून जर आम्हाला प्रस्ताव आला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही त्या संदर्भात विचार करू. मला प्रस्ताव नाही पाठवत आहेत. मी हे साधा माणूस, मला येतो लढता सरळ. मला प्रस्ताव फिरतो येत नाही. गरजवंत मराठ्याला, गरजवंत मुस्लिमाला, गरजवंत दलितांना, वंचितांना, सगळ्यांना जर वंचित लिंगायत समाज आहे, राजपूत समाज आहे, कायकाडी समाज आहे, यांना जर न्याय द्यायचा असला तुम्हाला, कायकाडी समाज आता नवीन त्यांची मागणी आहे. आणि ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी जी आहे ना, ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी आहे. बघा मी काय बोलतोय, सगळ्या जाती धर्मासाठी. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात आत येणार आहेत. म्हणून बहुतेक फडणवीस साहेबांची पोटदुखी असेल. मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यासह इतर जातीचे सगळे सोयरे ह्या मनोज जरांगेने आत उडिलेत. म्हणजे तुम्हाला बाकीच्यांचं कल्याण व्हावं वाटत नाही का? त्यामुळे मला प्रस्ताव येत नाही. जे गरजवंत येतं, जे वंचित आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांच्या जातीला न्याय दिला पाहिजे. या महायुतीच्या महाविकास आघाडीच्या नदी लागून कार्यक्रम तुमचाच तुम्ही करून घेताल. हे आता म्हणतात, फक्त म्हणत असतील 2-4 जागा देतो, कोणाला म्हणत असतील 10 देतो, तुम्हाला मंत्रिपद देतो. मला 2-4 दिवसात माहिती येणारच आहे कोणाकोणाला काय काय म्हणले ती.
येणार म्हणजे येणार, किती गुप्त बैठका घ्या म्हणा तुम्ही फडणवीस साहेबाला, येणार. आणि ते नादी लावतेन, परत ते खुटीला बांधून ठेवतेन. मराठ्यांचे काही नेते, काही ओबीसीचे, काही सगळ्यांचे असे, ते यांचं काहीच खरं नाही भाऊ. मला ते फडणवीस साहेब माणूस इतका आता सध्या तरी विचित्र वाटायला लागलाय. ते राजेंद्र राऊत कोणीतरी त्यांचा आमदार बारशीचा आला होता, लय गुलू बोलत होता देव, बायासारखं लय कानात असं कुचू 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 करायचा. आता त्याला संडास लागली, आता त्याला संडास लागून बसलाय. हे असे लोक आणि फडणवीस साहेब हे मुडदे पाडीतील माणसाचे, हे जातीवाद पसरतील, हे अंगावर घालतील लोकांना. पण गरजवंतांनी एकत्र येऊन यांच्या नादी न लागता आपलं काहीतरी बनवलं पाहिजे, देणारं बनले पाहिजे, हे आलं पाहिजे. उगा प्रस्तावाची वाट बघायची. मी साधा मावशी, मला प्रस्ताव नाही येत. छगन भुजबळ असं म्हणाले की राज्यात शांतता राहावी, प्रश्न सुटावे म्हणून मी कोणालाही भेटायला तयार आहे. आणि पवारसाहेब हे महाराष्ट्राचा प्रश्नाबाबत जाणकार आहेत, सर्व मिळून प्रश्न सोडूया. म्हणजे असे मी राहुल गांधीला भेटू शकतो, मोदींना भेटू शकतो असे म्हटलं. ते कोणाला भेटन ते काय काडी लाव्या सगळ्या दुनियाचा, त्याला वासुदेव करून ठेवला सगळा, गायबानं सगळ्या दुनियाचं सगळं वासुदेव करून ठेवला. बैठकाला येतो आरक्षणावर, सगळ्या जाती धर्माचा एक एक माणूस नेतो, तो बाहेर आला की वेगळंच बोलतो माणूस. आणि फडणवीस साहेब त्यांना बळ द्यायला मराठी काही एवढी येडेत का? बघूच आता. फडणवीस साहेब तुम्हाला जर असे डावं करायचेत ना, तुम्हाला महाराष्ट्र रक्ताबंबाळ करायचा ना, तुम्हाला आमच्यात मारामाऱ्या लावून द्यायच्यात. आता मराठा विरुद्ध सगळे तुम्हाला करायचे डाव तुमचा आहे फडणवीस साहेब. हे आता तुम्हाला रक्तबंबाळच करायचा ना महाराष्ट्र. आम्ही बी मराठी आहेत, आम्ही सांगतो आता की विधानसभेला काय होतंय बघा. तुम्ही नुसतं बघा आता विधानसभेला काय होतंय. भाजपमधले सामान्य मराठी फक्त शाने व्हा आता. हां, हे आपले जाती संपवायला हे निघालेत. हे प्रत्येक बैठकीला लोक बोलवतात आणि मराठ्यांच्या विरोधात बोलायला लावतात. मग त्यांना काय घाबरतात मला माहीत. त्यांना एकतर ते असं म्हणत असावं, मी 2-4 दिवसात क्लिअर सांगतो, पण एक अंदाजा मला असा आहे की तुला आमदार करतो, तुला मंत्री करतो. दुसरं असं असन, तू मराठ्याच्या विरोधात बोल, नाही तर तो फायली काढीन बाहेर, हां तुला जेलात टाकीन. बहुतेक हे 2-4 धमक्या ते देतात. आत घेतात, भजे पिजे खाऊ घालत असतील, ते 2-4 भजे खात असतील मिरच्याचे, बिगर तेलात तळलेले ते भजे, बिगर मिठाचे. कारण यांना सगळ्याला कोणाला शुगर आहे, कोणाला ध्यानडी लागलेली आहे. हे बसतात आणि सांगतात त्यांना, हे फडणवीस साहेब 100% सांगतात तुला आमदार करतो, मंत्री करतो. आणि तुला नसन जमत, तुलाच जातीकडून बोलत असला, तुलाच याच्याकडून बोलत असला तर तो फाईल बाहेर काढतो, तुला जेलातच टाकतो. हां, बहुतेक असं धमकीत असावं. कारण बैठकीला जाताना सगळे आनंदात जातात, बाहेर येताना बाईट देताना चेहरे जर बघितले, मग तो नेता कोणचाही असो, ती बाईट बळत देतो पण त्याचा चेहरा पडलेला असतो. हां, फडणवीस साहेब चांगला नाही आहे राजकारण तुमच्यासाठी. तुम्हाला मी तळतळीने सांगतो या मंदिरातून, तुमच्यासाठी हे चांगलं नाही. आणि तुम्ही मराठ्याचा काय गोरगरिबाचा तळतळाट अंगावर घेऊ नका. भाजपमधला सामान्य मराठा एक तुमच्या बाजून राहणार नाही, कारण त्यांचेही लेकराचं वाटोळं व्हायला लागलंय. तुम्ही हे तळतळाट घेऊ नका. हे तळतळाट तुम्हाला लय मराठ्याचा मागात पडत, कारण तुम्ही महाराष्ट्र रक्तबंबाळ करायचं स्वप्न बघू नका. म्हणून मी इतका वेळ मीडियाशी बोललोय की तुम्ही रक्तबंबाळ महाराष्ट्र करायचं स्वप्न बघू नका. मी ते होऊ देणार नाही. आणि तुम्ही कितीही आमच्या विरोधात सगळ्या सोयऱ्याच्या बोलायला लावलं आणि कशाच्या बोलायला लागलं तरी जेवढे नेते आमच्या विरोधात बोलतात त्यांना कधीच आम्ही उत्तर देणार नाहीत, त्यांना विरोधक मानणार नाहीत. त्यांनी फक्त आमची भावना समजून घ्या, आम्ही तुम्हाला उत्तर का देत नाहीत. कारण आम्हाला या राज्यात रक्तबंबाळ होऊ द्यायचं नाही हे राज्य, आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, म्हणून आम्ही तुम्हाला बोलत नाहीत. हे सगळा करता करिता छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत मला. 100% पैशाचा, पदाचा आणि जेलमध्ये टाकायचा सगळ्या पावर हे वापरायला लागलेत फडणवीस साहेब, असं मला 100% यातून दिसायला लागलं. फडणवीस साहेब तरी डाव यशस्वी होऊ देणार नाहीत. तुम्ही फक्त मराठ्यांचा तळतळाट गरिबांचा अंगावर घेऊ नका. आणि भाजपमधले मराठी मात्र आता शांत व्हा, जागे व्हा. कारण हे बहुतेक सगळ्या जाती मराठ्याच्या अंगावर घालून हे दंगल घडवण्याचा यांचा अंदाजा दिसतोय 100% तुम्हाला सांगतो. त्यामुळे मराठी आता सावध व्हा, जातीच्या बाजूनं बोलायला सुरुवात करा. शरद पवार साहेबांनी काय नाही दिलं, फडणवीसांनी काय नाही दिलं, ह्या भानगडीत मराठी आता पडूच नका. आता जातीचे लेकरं हे अडचणीत आणायला लागले, सावध व्हा. आता आपण एकटेच 50-55% यांना विधानसभेत कार्यक्रम दाखवू. सरकारमधील मंत्री आहेत उदय सामंत, असे म्हटले की मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षण ते टिकेल आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. जातीपातीमध्ये वाद भडकवण्याचा कोणी प्रयत्न करू नये, जे की शिष्टमंडळात नेहमी आहे, तुमच्यासोबत चर्चा करा. उदय सामंत जात भडकवण्याचं कोण करतंय त्यांना चांगला माहिती. जात कोण भडकायला लागलं
बैठकाला जाणारे, मराठ्यात आणि ओबीसीत तोडगा काढायचा म्हणणारे लोक बाहेर आल्यावर एकतर्फी बोलायला लागलेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र कसं अशांत करायला लागलेत, महाराष्ट्रात कशी अराजकता माजायला लागलेत हे सिद्ध व्हायला लागले आता. त्यामुळं उदय सामंत साहेबांनी जरा तिकडंच लक्ष दिलं तर खूप आणखीन चांगलं होईल. की अराजकता छगन भुजबळ आणि फडणवीस साहेब माजवायचा अंदाज दिसायला लागलाय. हे 100% मी सांगतो. मी पुन्हा सांगतो की फडणवीस साहेब हे आमचे कधी शत्रू नाहीत, नव्हते सुद्धा, पुढं असण्याचं कारण नाही. फडणवीस साहेबांनं गोड बोलून डावं टाकून जनता संपवायचं बंद करावं ही मी बार सांगितलेलं आहे. मी फडणवीस साहेबांना शत्रू मानत नाही, कधी मानणार नाहीत. पण तुम्ही डावं टाकायचे बंद करा आणि उदय सामंत साहेब जरा त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना डावं टाकायचे बंद करायला लावा. कारण ज्या समाज गरजवंत मराठा आहे त्यांच्या बाजूनं बोलणारे लोक आज मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलेत. म्हणजे महाराष्ट्र 100% अराजकता महाराष्ट्रात माजवायची हेच दिसतंय. आणि ते जे म्हणले तो ओबीसीला धक्का लागत नाही, तर हे आम्हालाही माहिती आहे. 67 पासून मराठा हा ओबीसी आरक्षणात धक्का लागत नाही. जी 27% आणि एकूण 32% जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यात महाराष्ट्रातला पुरा मराठा समाज आहे. याचे पुरावे आम्हाला सापडलेत. कारण ती धरून महाराष्ट्रातला सगळा मराठा धरून 32%, 27% आणि 19% जे होतं आहे ओबीसी आरक्षण त्याच्यात मराठा आहे. मराठ्यामुळं धक्का लागत नाही. ओबीसी बांधवांनी समजून घ्या. आता आम्हाला याचे पुरावे सापडलेत की मराठा हा सगळाची सगळा ओबीसी आरक्षणात आहे, धक्का लागत नाही. 1967 पासून मराठा आरक्षणात आहे. जी टक्केवारी आहे, जी छगन भुजबळ तो 60% ओबीसी आहे, तो मराठा धरून आहे राज्यातला. जे 27% ओबीसी आरक्षण आहे, जे 32% आहे ओबीसीचं आणि जे आता 19% आहे, म्हणजे काही वेगळे प्रवर्ग केल्यामुळं याच्यात मराठा आहे. ही आकडेवारी सहित मराठा आहे, धक्का लागत नाही. पूर्वी सगळा मराठा हा ओबीसी गणलेला आहे. विषय आता संपला. इथून पुढे ओबीसीच्या नेत्याने कोणीच म्हणायचं नाही की ओबीसीला धक्का लागतोय. मराठा धरून सगळा ओबीसी, कोणालाही धक्का फिक्का लागत नाही. फक्त फडणवीस साहेबांनी समजून घ्या. पुन्हा शेवटी सांगतो, आम्ही तुम्हाला शत्रू मानलेलं नाही. तुम्ही राज्य रक्ताबंबाळ करायचं सोपं, अराजकता माजू नका, मराठ्यांच्या अंगावर जाती घालू नका आणि भाजपमधल्या सामान्य मराठ्यांनी एक व्हा. नेते हे भाजपच्याच मागं पुढं पळणार आहेत. मराठ्यांची जात संपू देऊ नका, ही भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना माझी विनंती. IAS योजना IAS अधिकारी जे खेडेकर आहेत त्यांच्या मागं पंकजा मुंडेचा हात असल्याचं देखील बोललं जातं. नाही, मी उगा तुम्ही नाव घेतलं म्हणून विरोध करायचा म्हणून मी करत नसतो. ज्या गोष्टीतली मला माहीत नाही त्याच्यावर मी बोलत नसतो. मी कधी त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं, कधी मानत नाही. त्याच शब्दावर तुम्ही त्यांचं नाव काढलं म्हणून त्यांचं नावसुद्धा मी तोंडावर घेत नाही. हां, कारण त्यांनी माझ्या मराठ्याला डाग लावला आहे. आम्ही त्यांना नाही पाडून ते दोघंही आमच्या मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या लोकांना शिव्या द्यायला लावायला लागलेत. त्यामुळं मी त्यांच्या प्रश्नाला उत्तरही देत नाही आणि कधी काहीच करत नाही. मराठ्यांच्या विरोधात ते विनाकारण झालेत, पाडलेलं नसून ते इथून मागंही पाडलेले आहेत. त्यावेळेस त्यांना एवढं वाटलं नाही, एवढं माझ्या मराठ्यांचं ते शत्रू मानायला लागलेत माझ्या मराठ्यांना. त्यामुळे ते कोण IAS FIAS आणि ते कशाने झालं हे मला माहीत नाही. मला डिटेल माहीत झाल्याशिवाय मी बोलत नाही. आणि उगं त्या मागं आहेत त्या IAS अधिकाऱ्यांच्या उगच मग विरोधक म्हणून उत्तर द्यायचं म्हणून उत्तर देण्यातला मी नाही. कारण ते संस्कार आमच्यावर नाहीत. आम्ही त्या मागं आहेत का नाहीत त्यांच्या हे आम्हालाच माहीत नाही. बळच उगच विरोध करायचा म्हणून म्हणायचं हा ते मागं आहे म्हणल्यावर मग असंच होणार. आमच्यावर संस्कार चांगले आहेत. आम्ही विरोधक मानत नाहीत त्यांना कुणाला. आणि उगच द्यायचं उत्तर म्हणून मी देत नाही. मला ज्या गोष्टीतलंच माहीत नाही त्याबद्दल मी बोलू नये. कुणी म्हणलं तुम्ही बोला त्यांच्या विरोधात म्हणून मी बोलावं, हे संस्कार आमच्यावर नाहीत. प्रकाश आंबेडकरांची काही तुम्ही भेट घेणार आहे का, काही चर्चा करणार आहे का? काल तिने जी भूमिका घेतली याबद्दल काही चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे का? त्यांनी गरिबाच्या बाजूने उभा राहावं एवढी आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा आहे. गरजवंत वंचिताच्या बाजूने त्यांनी राहावं आणि तोच रूल त्यांना शोभतो. तोच रोल त्यांच्यासाठी लीडर म्हणून परफेक्ट आहे. कारण वंचिताचा गरिबांचा आवाज कोण, तर प्रकाश आंबेडकर साहेब. हे त्यांना लागलेला शिक्का आहे. ही आहे त्यांची खरी लिडरशिप माझ्या नजरेतली. प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचिताच्या आणि गरजवंतांच्या बाजूची लिडरशिप आहे. ते कोणाला जुमानत नाहीत, मग सरकारला नाही विरोधकांना नाही. ही त्यांची मराठ्यात असणारी प्रतिमा आहे. त्यांच्या शब्दाला मान सन्मान त्यांना आहे मराठा समाजात. आणि वंचित समाजात गरजवंत मराठ्यात आणि इतर जातीसुद्धा त्यांना तोच सन्मान आहे
की ते निर्भीडपणे बोलतात आणि गरजवंत वंचिताच्या बाजूने उभा राहतात. लीडर गरजवंताचा आणि गरिबांचा प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांना शिक्का आहे. परंतु आता फडणवीस साहेबांनी काय गेम टाकलाय आणि काय नाही त्यांनाच नाही म्हणत मी, बैठकीला जाणारे सगळे तसे होते. 10 महिन्यातला माझा अनुभव आहे. मी एकट्या आंबेडकर साहेबांबद्दल बोलत नाही, कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही. हां, पण फडणवीस साहेब बहुतेक धमकी देत, गरिबाचं काम करू नका. दुसऱ्या जातीचं विशिष्ट मंडळ गेलंय, हां चाल तुला इतक्या दिवसात करतो, नाही तर गब्बास, नाही तर जेलात टाकीन, तो फाईल बाहेर काढी, तुला आमदार करतो, मंत्री करतो, बोलू नको. हे नुसते धावसाधवशी आणि महाराष्ट्र त्यांना अशांत करायचा छगन भुजबळ आणि त्यांना दोघाला असं दिसतंय. याच्यातून फडणवीस साहेब सत्ता येत नसती. मराठ्याला तुम्ही एकदाच आरक्षण दिलं तर ह्या पठ्ठ्या मराठ्याने तुम्हाला 106 आमदार दिले, ते विसरू नका. हां, द्यावं लागतं तेव्हा अपेक्षा करावं लागते. ज्यांनी दिलं नाही म्हणताय ना तुम्ही, त्यांना सुद्धा उलटं पालटं मराठ्यांनी पाडलंय. हो, त्याला द्यावं लागतं, काम करावं लागतं. असे भांडणं लावून जातीत सत्ता नसती मिळत. कळण तुम्हाला, तुम्ही असे भांडणं लावित राहा, तुम्हाला 2024ला कळण. नसतं मराठ्याला आरक्षण द्या, बघा मराठी डोक्यावर घेऊन नाचते की नाही. हां, भांडणं कालागती काय लाविता, झुंजी काय लाविता, कोंबड्याचे भांडणं लावले होणी. त्याच्या पुढं काहीतरी टाकीता, 4-2 दाणे त्या भुजबळाच्या, ते लय मोठ्या कोंबड्यातला ते मरेल कोंबडा असल्याने खेळ झालाय तो, दाणे टाकीता देतात झुंजलून नुसती, त्याला काही कळत नाही. तुमच्या आता सत्तेचे दाणे आहेत, तुम्ही फेकत आहात त्यांच्या पुढं. काय फडणवीस साहेब, अशाने कुठं सत्ता येत असती, अशाने कुठं राज्य शांत राहत असतं, याने कुठं जातीवाद बंद होत असतो का? फडणवीस साहेब तुम्ही परत म्हणता मलाच बोलाता, हे डाव आहेत तुमचे. अहो तुम्ही द्या, हो गरजवंताला द्या, वंचिताला द्या, गोरगरीबाला द्या, डोक्यावर घेऊन नसते ना तुम्हाला. सत्ता का बी नाटकं करायचे, काड्या करायचे आणि परत म्हणायचं मला टार्गेट करतात. तुम्हाला काय टार्गेट करते, तुम्ही मराठा टार्गेट केला आता सगळ्या जातीकडून. तुम्ही आम्हाला गोड बोललात आणि तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सगळे घातलेत, हे आता आमच्या लक्षात आले. भाजपमधल्या गरीब मराठ्यांना सांगतो, आपली जात संपायला निघाले ते सावध व्हा. माझं काय जाणार नाही आहे, मी मरायला तयार आहे. जातीचं वाटलं होईन. तुम्ही जर पक्ष भाजपमधले मराठी जर म्हणत राहिले, तुम्ही जर नुसते जात म्हणत राहिला, पक्ष आणि पक्षाचा नेता जर म्हणत राहिलात ना, त्यांचं जर तुमतून वाचत राहिलं तर तुमचे लेकरं आणि तुमची जात 100% हे अडचणीत आणणार आहेत. सावध व्हा, माझी विनंती. आता बराळवाडी काही बोलायला सुरू करण फडणवीस साहेब जवळची, हे आमच्या मराठीचे माकडं 2-4, तुम्ही बोला, मग सांगतो तुम्हाला बी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.